कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु शंकर स्वामी महाराज की जय ओम श्री सद्गुरु बाळकृष्ण बाबा महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ येथे अलंकार शोभती सकळ भाववळे फळ इच्छेचे ते अंतरीचे गुज जाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा येथे अलंकार शोभती सकळ भाववळे फळ इच्छेचे ते तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विण येथे अलंकार शोभती सकळ भावबळे फळ इच्छेचे ते जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये आपल्याला सत्य आणि संकल्प कसा करावा आणि तो दाता नारायण भगवान तो कसा मिळवावा असं आजच्या अभंगातून आपल्याला तुकाराम महाराज सांगत आहेत सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ जर सत्य संकल्प आपण केला मनापासून तर संकल्प कधीही तो फुकट जात नाही तर त्याच्यामध्ये सर्व करी पूर्ण मनोरथ त्या संकल्पामध्ये तुमचं असणारं मनोरथ ते कधीही वाया जाणार नाही ते तुमचं मनोरथ पूर्ण होईलच आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात आपल्याला म्हणतात की येथे अलंकार शोभती सखळ येथे अलंकार म्हटल्यानंतर बाह्य अंगामध्ये आपण किती जरी अलंकार घातले दागिने घातले फुलांचे हार घातले देहाला शोभा केली तरी ते काय उपयोग होणार नाही मग त्याला काय करायला पाहिजे तर येथे अलंकार शोभती सकळ भाव बळे फळ इच्छेचे ते मग त्या भावामध्ये बळकटी पाहिजे आणि त्या बळकटीमध्ये फळ इच्छेचे तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही मग फळ इथं आहेच फळ कुठे गेलेलं नाही पण अर्जुनाला भगवंताने मात्र सांगितलं की कर्म करत असताना फलेच्छा मात्र कधी करू नको तुझी इच्छा जी आहे ती प्रगट कर इच्छिले पावलो तुका म्हणे धन्य झालो जे का आपण इच्छा करतो ती पावन होणारच आणि म्हणून तुकाराम महाराजांचंच हे म्हणणं आहे की इच्छिले पावलो तुका म्हणे धन्य झालो जी माझी इच्छा आहे ती भगवंता तुम्ही पूर्ण केलेली आहे त्यावेळी मी तुम्हाला धन्यता देतो आणि त्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतात की येथे अलंकार शोभती सकळ भावबळे फळ इच्छेचे ते तुम्हाला भावाचं बळ मिळल्याशिवाय राहणार नाही आणि इच्छित कराल ते तिथे मिळणार असं करत असताना पुढे असं सांगितलं तिसऱ्या चरणामध्ये की अंतरीचे बीज जाणे कळवळा आणि हे जे आम्ही सांगणार ते अंतरंगापासून केलं पाहिजे अंतरंगामध्ये आपल्याला काय पाहिजे कळवळ पाहिजे कळवळा पाहिजे कळवळा नसेल तर होत नाही म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळल्याची जाती जी आईला मुलाबद्दल जो कळवळा असतो त्याचं सर्व पण करत असताना आई कधीही मागे पुढे फात नाही सगळं मुलाचं देखभाल करत असताना मांडीवर हगला मुतला काय झालं तरी त्यांनी कधी ते वाईट मानलेलं नाही आणि ते सगळं गोड मानून घेऊन अशी ही कळवळ्याची जाती ही आईने दाखवलेली आहे तशी आपल्यामध्ये तशी जाती पाहिजे म्हणजे कळवळा पाहिजे कळवळ्यापासून केलं तर व्यापक सकळ ब्रह्मांडाचा विश्वाला व्यापून उरणारा असा हा ब्रह्मांड नायक भगवंत तो तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही पण हे सगळं केलं पाहिजे तुमच्या अंतरंगामध्ये कळवळा पाहिजे आणि मग कळवळा आल्याच्या नंतर व्यापक सकळा ब्रह्मांडाचा तो व्यापक विश्वव्यापक कमळापती भगवान
ज्याला गवळणी कडीवर घेऊन नाचतात. विश्वाला व्यापून उरणारा भगवान किती जड असेल, पण तो हलका फुलासारखा होतो आणि त्या गवळणी त्याला कडीवर घेऊन नाचत असतात. असा तो हलका होतो भगवंत आणि त्या साधकाला प्राप्त होतो आणि त्याला जे इच्छेचे फळ पाहिजे तो देत असतो. असं करत असताना शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही चालत तातडी. तुका म्हणे नाही चालत तातडी. तुम्ही जर तातडीने चाललात तर प्राप्त काळ घडी आल्याशिवाय राहणार नाही. पण तिथे जर शब्द काय वापरलाय, नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी. तातडीने तुम्ही परमार्थामध्ये चाललं पाहिजे. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. हे सुद्धा प्रमाण जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आहे. संत समागमामध्ये कधीही आळस करू नये, तर त्या तातडीनेच आपण परमार्थ करावा. आणि तो परमार्थ केल्याच्या नंतर तुम्हाला भावबळे फळ इच्छेचे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्व करी पूर्ण मनोरथ. तुमचं मनोरथ आहे सर्व, मग कोणतंही असू दे, कोणतंही मनोरथ असू दे, ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. असं जगद्गुरु तुकाराम महाराजांना विश्वास झाला. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हा अभंग संतपर नव्हे किंवा मागणीपर नव्हे किंवा इतर गोष्टीवर नव्हे, तर फक्त इथं सत्य संकल्प हा आपल्यासाठी मार्ग दाखवून ठेवलेला आहे की सत्य संकल्प करा, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आता सांगण्याचा भावार्थ असा आहे की सत्य संकल्प जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेला, जर तो मनापासून म्हणजे जसा झरा उमटतो त्या झऱ्याच्या नितळ पाण्यापासून जसा आपण संकल्प करतो, तर त्याचं निश्चित फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ते मिळणार. असं आजच्या अगंबामध्ये आपले जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला प्रबोधन करून देतात. आणि त्या वाणीतून जे काय आलं असेल ते त्यांचं आहे, ते सद्गुरू बळवंत बाबांचं आहे, सद्गुरू बाळकृष्ण बाबांचं आहे. रामकृष्ण हरी. पुंडली